नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. अकोलेच्या बिताका गावच्या सुपुत्राची इंडियन आर्मीमध्ये निवड, गावात जल्लोष. शाळा चालणाऱ्या संतोष पेढेकरची जिद्द फळाला, इंडियन आर्मीत नियुक्ती. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम बिताका गावच्या संतोष नवनाथ पेढेकर यांची इंडियन आर्मीच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे त्यांची नियुक्ती झाली असून गावकऱ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. संतोष पेढेकर हे शेतकरी कुटुंबातील असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेत आपले स्वप्न साकार केले आहे. एका छोट्याशा आदिवासी गावात वाढलेल्या संतोष यांनी लहानपणी शेळ्या चारत आणि डोंगर दऱ्यांमध्ये धावत मेहनतीची सवय जोपासली. 12वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी शासकीय आश्रमशाळा केळी रुमणवाडी येथे पूर्ण केले. लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या संतोष यांनी मवेशी येथील पोलीस व सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. त्यानंतर संगमनेर येथील रॉयल अकॅडमीत प्रवेश घेऊन कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सैन्य भरतीची तयारी केली. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली. या यशानिमित्त सरनाईक मोखाजी बाबा मंदिर एकदरे येथून बिताका गावापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. रॉयल अकॅडमीचे संस्थापक संदेश रोकडे यांच्या हस्ते संतोष पेढेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामस्थांचाही गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण धिंगाणा पेढेकर यांनी गावाच्या ऐतिहासिक वारशाची माहिती देत युवकांनी एकजुटीने प्रगती करावी असे आवाहन केले. वनिता पेढेकर यांनी संतोष यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत बिताका गावातून इंडियन आर्मीमध्ये निवड होणारा हा पहिलाच तरुण असून त्याने गावाचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे असे सांगितले. कार्यक्रमाला रॉयल अकॅडमीचे संस्थापक संदेश रोकडे, नवनाथ पेढेकर, काळू पेढेकर, विश्वास भांगरे, आनंदा भांगरे, नामदेव भांगरे, प्रकाश पेढेकर, मयूर पेढेकर यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॉयल अकॅडमीच्या वतीने केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी राघू पेढेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश पेढेकर यांनी केले. हे ग्रामीण भाग आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये अशी मुलं शिकतात, पण त्यांचं शिकण्यासाठी आई वडिलांचं चांगलं मार्गदर्शन पूर्ण राहतंय आणि त्या परीने ते शिक्षण घेऊन आणि आता पुढे पुढे जात आहे. आणि हा गाव शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेले होते, त्यामुळं या गावचा वैशिष्ट्य फार मोठा आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य घेऊन आणि या मुलांनी गावकऱ्यांनी संघर्ष करून आणि एकजुटीनं पुढे पुढे जावा. तर मग संतोषनी खूप मोठा संघर्ष केला असं मला तरी वाटतंय. कारण त्यांनी काही दिवस गाय वगैरे वळल्या, तिथनं डबल कंपनीत काम केलं, हे ते डबल. मला वाटतं इथून पळतो डोंगरावरती जायचा, तर मला वाटतं असा गावात एकही मुलगा नव्हता की त्यांनी असं केलंय म्हणून. आणि त्यांनी खूप मोठं यश पण गाठलंय. कारण बिताका गावात आजपर्यंत काय इंडियन आर्मीवाला हा पहिलाच आहे आणि इथून पुढे होईल किंवा न होईल ही पुढची अभिमानाची गोष्ट म्हणजे मी सांगते असं का खरंच पप्पू तू जे केलंय ना तुझं यश खूप मोठं आहे आणि गावासाठी पण म्हणजे खूप मोठ्या प्रकारे एक अभिमान आहे असं मला वाटतंय तुझं आलं नाव. सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.